लिहिलं होतं की ॲलिगेटर वॉज स्पॉटेड नियर द ब्रीज वे ऑफ वन ऑफ आवर बिल्डिंग. हे $5 3 मँगोज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 1 एप्रिल. मी आलेली आहे शॉपिंग करायला. तर मी म्हटलं की ग्रोसरीज वगैरे राहिलेल्या आहेत घ्यायच्या, तर ते घेऊन घेऊ. आणि आत्ता मग मी रिशानला ड्रॉप केलं स्कूलमध्ये आणि त्यानंतर जवळच पब्लिक्स नावाच्या एका शॉपिंग सेंटरमध्ये मी आलेली आहे. आणि पब्लिक्समधली जी फळं असतात ती खूप चांगल्या क्वालिटीची असतात. आम्ही बरेच ठिकाणचे ट्राय केलेत. वॉलमार्ट केलेलं आहे, कॉस्को केलंय आणि बरंच काही केलंय. तर त्यापैकीच एक पब्लिक्स आहे. तर आम्हाला पब्लिक्स घराच्या जवळ पण आहे आणि ते थोडंसं कॉस्टली आहे, पण फ्रुट्सची क्वालिटी, तिथली भाज्यांची जी क्वालिटी आहे आणि ओव्हरऑल मला चांगली वाटते. कॉस्को पण इथलं फार फेमस आहे आणि ते होलसेल दुकान आहे. तर ते थोडंसं लांब आहे घरापासून, तर मी काय त्याची मेंबरशिप घेतली नाही. आणि कसं असतं की क्वांटिटी पण खूप घ्यावी लागते, तर तेवढी क्वांटिटी संपत नाही. आणून तर ठेवतो आपण घरी, पण अर्ध्या गोष्टी वाया जातात, मग काही अर्थ नसतं त्याला. त्यासाठीच मी घराच्या जवळच्या पब्लिक्समध्ये आलेली आहे. तर तिथे आता मी शॉपिंग करायला चालली आहे. फ्रुट्स वगैरे घेते, तर तुम्हाला पण माझ्यासोबत नेते. तर काही मला घ्यायचं नव्हतं, डायरेक्ट फ्रूट्स सेक्शनमध्ये चालली आहे मी आणि थोड्याशा भाज्या घेईन, दाखवते तुम्हाला. तर हा आहे इथला फळभाज्या सेक्शन. तर इथे सगळ्या फ्रेश भाज्या आहेत. टोमॅटो, कांदा, लिंबू, ॲव्होकॅडो सगळ्या. तसेच इथे ऑर्गॅनिक भाज्यांचा आणि फळांचा पण सेक्शन असतो. तर मी एवढं शॉपिंग केलेलं आहे आत्तापुरतं. हे $5 3 मँगोज आहेत आणि याला काहीच चव नाही आहे, हिरवे आहेत नुसते. यानंतर मी कॅन्टलोप म्हणजेच आपल्या भाषेत खरबूज घेतलेलं आहे. यानंतर मी फ्लोरिडाचे फ्रेश असे स्ट्रॉबेरीज घेतलेले. तर मी 3 पॅकेट्स घेतले होते स्ट्रॉबेरीजचे. म्हणता म्हणता भरपूर शॉपिंग झाली आहे. तसं पण मला व्हेजिटेबल्स घ्यायच्याच होत्या, तर तुम्हाला दाखवते. नाही म्हणता म्हणता पूर्ण कार्ट भरलेली आहे आणि मी फळं, भाज्या, ओट्स अशा बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. यानंतर मला पाण्याच्या कॅन्स भरायच्या आहेत आणि त्यानंतर मी जाणार आहे UPSला रिटर्न करण्यासाठी. तर बिलिंग करताना जाण्यापूर्वी मला हा सेक्शन दिसला. तर आता इथे ईस्टर येतोय, तर ईस्टरची तयारी जोरात सुरू झालेली आहे. आता पाण्याची बॉटल भरायला चालली आहे. या 3 बॉटल भरायच्या. तर 3 बॉटल भरल्यानंतर परत कारमध्ये ठेवून UPSला. तर बाहेरची सगळी कामं झालेली आहे, पब्लिक शॉपिंग पण झालेली आहे आणि UPSचं जे रिटर्न करायचं होतं ते पण झालेलं आहे रिटर्न. तर UPSमध्ये यासाठी आलेली कारण की इथे जे पण Amazonमधनं प्रॉडक्ट येतात ते जर तुम्हाला आवडले नाही तर तुम्ही 30 डेजपर्यंत त्याला रिटर्न करू शकतात. तर तुम्हाला UPSमध्ये ड्रॉप करावे लागतात ते आयटम्स. घरनं पण पिक होतात, पण मग त्याचे चार्जेस पडतात. तर इथे येऊन तुम्हाला UPSमध्ये किंवा अजून 2-4 लोकेशन्स आहेत तिथे तुम्ही ड्रॉप करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आणि मग तुम्हाला लगेच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातात. तर US मध्ये असं आहे ना की तुम्हाला ड्रॉप करावे लागतं मोस्टली. तरी घरातनं जर पिकअप पाहिजे असेल तर तुम्हाला थोडंसं पे करावं लागतं, डिपेंड्स अपॉन कोणता आयटम आहे ते. तर इंडियामध्ये कसं आहे ना की रिटर्न करायचं असेल तर तो माणूस घ्यायला येतो घरी आणि सगळं घेऊन जातो. तर इंडियामध्ये हे थोडं इझी आहे आणि इथे कॅश ऑन डिलिव्हरी पण नाही आहे. इंडियामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी आहे. तर इथे तुम्हाला पहिले पे करावं लागतं. तर आम्ही Amazon प्राईम घेऊन ठेवलेलं आहे, तर ते चांगलं आहे. त्याचा फायदा आहे की 1-2 दिवसात लगेच आयटम्स आपल्याला घरी डिलिव्हर होतात आणि रिटर्न पण करता येतात. तर येस, आता घरी जाऊया आणि घरी जाऊन दाखवते तुम्हाला मी काय काय आणलंय पब्लिक्समधनं. फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणले आणि काही 1-2 सामान आणले. तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला, लेट्स गो. हाय गाईज, मी आता फायनली घरी आलेली आहे आणि एवढी सगळी ग्रॉसरी घेऊन आली आहे. बघा ही सगळी. आता याला सगळ्याला जागेवर ठेवायचं आहे. तर जागेवर ठेवण्यापूर्वी म्हटलं की तुम्हाला दाखवून देऊ मी काय काय आणलंय आणि साधारणतः याच्या प्राइस काय आहेत इथे. तर या सगळ्या प्राइस आहेत त्या डॉलर्समध्ये आहेत. तर इंडियाशी कम्पेअर नाही होऊ शकत कारण की इथलं सगळं चलन आणि हे सगळं वेगळं आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय आणलंय ते. तर सगळ्यात पहिले आहे ओट्स. तर हे ओट्स आहेत ते 1 डिग्री ऑर्गॅनिक फूड्स करणं आलेले आहेत आणि हे ग्लुटन फ्री आहेत आणि हे ऑर्गॅनिक आहे आणि हे ग्लायफोसेट फ्री आहे. तर ग्लायफोसेट पेस्टिसाइड आहे, तर पेस्टिसाइड फ्री. कारण की ओट्स आम्ही खूपच खातो. ओव्हरनाईट्स ओट्स एकदम इझी असतात ब्रेकफास्ट करायला, तर त्याच्यामुळे मग मी हे चांगल्या क्वालिटीचेच आणते. तर हे एक आहे. नंतर
मशरूम्स आणलेत. हे आहेत मशरूम्स, तर पब्लिक्सचेच आणलेत मशरूम्स. आणि हे मशरूम्स आहेत, ज्या पण प्राइस आहेत त्या मी स्क्रीनवर टाकेल. टोमॅटोज, यानंतर हे स्ट्रॉबेरीचे 3 बॉक्स आणलेत, कारण की स्ट्रॉबेरी आम्हाला ओट्समध्ये आणि शेक बनवायला फ्रिक्वेंटली लागत असते. आणि बाय द वे आता स्ट्रॉबेरीचे काहीच दिवस उरलेत, म्हणजे इथे स्ट्रॉबेरी पिकिंग वगैरे झाली, तर सगळे फार्म्स आता रिकामे व्हायला लागलेत. ऑलमोस्ट झालेच तुम्ही असं म्हणू शकता. तर काही दिवस चांगली स्ट्रॉबेरी मिळेल. यानंतर पण स्ट्रॉबेरी इथे मिळेल, पण मग ती अशी आंबट आंबट असते आणि त्याला काही चव नसते. तर फ्रेश आत्ताच खावी लागते. तर ही आहे ब्रोकोली. तर या हे 2 आहेत ब्रोकोलीज. नंतर आहेत हे कांदे. यानंतर आहे पालक, स्पिनच. ब्लूबेरीज पण मी 2 आणलेत. ब्लूबेरीज मध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात, तर स्किनसाठी आणि ओव्हरऑल बॉडीसाठी खूप चांगले असतात. तर ब्लूबेरीज नक्कीच खाल्ले पाहिजे. जर तुम्हाला खाता येत असतील तर नक्कीच तुम्ही खा ब्लूबेरीज जर अवेलेबल असतील तर. नंतर ही कांद्याची पात, काकडी. तर इथे अशा मोठ्या काकड्या मिळतात आणि अशा डार्क ग्रीन कलरच्या. आपल्या इंडियामध्ये लाईट ग्रीन कलरच्या मिळतात, पण इथे अशा मिळतात. यानंतर ऑरेंजेस आणलेत, संत्री. तर हे हालो ब्रँडचे आहेत, हालोज ब्रँडचे. तर ही खूप छान असतात संत्री आणि एकदम गोड असतात. आणि कसं आहे, याला फटाफट सोलून डब्यात द्यायला वगैरे इझी पडतं. तर मी हे 3 आणलेत बॉक्स, कारण की कधी कधी यश याचा काढा वगैरे बनवतो. हे आणलंय खरबूज, तर याला इथे कॅन्टलोप म्हणतात. नेक्स्ट आहे पायनॅपल. यानंतर आहेत हे पेपर्स, हे 3 कलरचे पेपर्स. तर मस्त दिसतात, ते दिसायला छान आहे. आणि कधी कधी मी पास्ता वगैरे बनवते, तर पास्तामध्ये या 3 कलरचे पेपर्स टाकते. तर पास्ता खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो, त्यामुळे रिशान खातो. पण नाहीतर मग कसं आहे, हे ग्रीन टाकलं तर तो काढून टाकतो. तर मग हे 3 कलरचे टाकले तर ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि टेस्टी तफकस होतं. की कोबीचा गड्डा चांगला मोठा मिळालाय. मी विचार करते उद्या रिशानला मोमोज देणार आहे टिफिनमध्ये. तर मग मोमोजसाठी काय लागतं, तर कोबी, शिमला मिरची म्हणजे बेल पेपर्स, आणि कांद्याची पात आणि मशरूम वगैरे. सोयाबीन टाकले तर ते टाकू शकते. तर बेसिक जी कोबी लागते ती मी आणून ठेवली, म्हणजे उद्या सकाळी मला त्याला टिफिनमध्ये देता येईल. या दॅट्स इट. एवढंच होतं, जास्त काही नाही मी आणलं. तसं म्हटलं तर पब्लिक्समध्ये गेलं ना की माझा 1 ते 1.5 तास आरामात जातोच. पण मला जायला तिथे फार बोर होतं. अदरवाईज आम्ही काय करतो, वॉलमार्ट प्लसची डिलिव्हरी यूज करतो. पण आम्ही असं ऐकलंय की पब्लिकच्या गोष्टी जास्त चांगल्या आहेत, आम्ही तिथनं प्रेफर करतो. आणि ते घराजवळ पण आहे. प्लस रिशानच्या शाळेच्या साईडला पण पब्लिक्स आहे. तर मग येस, आता मी हे सगळं ग्रॉसरीज जागेवर ठेवून देते, कारण ते पण खूप मोठं काम आहे. तर येस, मी बोलते नंतर. त्या ग्रोसरीज ठेवून दिल्या जागच्या जागी. नंतर जे लॉन्ड्रीचे कपडे होते ड्रायरमध्ये ठेवलेले होते, तर ते पण जागेवर ठेवून दिले घड्या वगैरे करून. आणि मी आज जेव्हा घरी आली तेव्हा बघितलं तर आम्हाला ही नोटीस आलेली होती. तर त्यांनी असं लिहिलं होतं की ॲलिगेटर वॉज स्पॉटेड नियर द ब्रीजवे ऑफ वन ऑफ आवर बिल्डिंग्स. तर मग कालच संध्याकाळी वगैरे इथे आमच्या इथे साईडला पॉन्ड आहे, तर त्या पॉन्डमध्ये मोठा ॲलिगेटर आहे. ॲक्च्युली मीडियम साईजचा ॲलिगेटर आहे. तर तो बाहेर आलेला आणि त्या बिल्डिंगच्या जो वॉकवे असतो त्या बिल्डिंगच्या वॉकवेकडे चालला होता. तर माझ्या एका फ्रेंडनी मला व्हिडिओ पाठवला. तर मला एकदम भीती वाटली यार, कारण की आपण इथे चालत असतो आणि कधी कधी तर असं वाटतं की जेव्हा तुम्ही डोर ओपन करताय आणि अचानक समोर ॲलिगेटर आला तर तुम्ही काहीच नाही करू शकणार. तर हे रिस्की असतं. खरं तर असं आहे की फ्लोरिडामध्ये सगळीकडे, ऑलमोस्ट सगळीकडे ॲलिगेटर्स आहेत. तर मी गुगलवर पाहिलं तर असं सांगितलं की इथे 1.3 मिलियन ॲलिगेटर्स आहेत. तर ऑलमोस्ट इथल्या तर सगळ्या पॉन्डमध्ये मला दिसतातच, कारण की पाणी येते त्यांच्यासाठी एकदम अनुकूल आहे असं म्हणू शकतो. तर ते बिंदास इथे फिरत असतात या पाण्यामध्ये. आणि आम्ही पण बरेचदा बघतो, म्हणजे ते असं काही करत नाही शक्यतो. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही त्याला फीड वगैरे केलं किंवा त्याला असं काही दाखवलं तर ते तुमच्याकडे येईलच, पण जनरली ते काही करत नाही. पण काल तो मस्त बाहेर आलेला ॲलिगेटर आणि चालत होता, आणि ते पण जिथे आपण चालतो त्या वॉकवेवरनं. त्यांनी अशी नोटीस पाठवलेली की फ्लोरिडा फिश अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन कमिशन हे जे आहे ते इथे येणार आहे, त्यांचे लोक इथे येणार आहे आणि ते त्या ॲलिगेटरला घेऊन जाणार आहे.
तर बघू कधी येत आहेत. तर तोपर्यंत आम्हाला सांगितलंय की तुम्ही नीट काळजी घ्या, आपल्या किड्सला वगैरे सेफ ठेवा आणि तुम्ही पण जाताना इकडे तिकडे बघा, कारण की ते कधी पण बाहेर येऊ शकतं. आणि जनरली असं होतं जेव्हा एकदम छान वातावरण असतं तेव्हा ते उन्हात बाहेर येऊन बसतं, म्हणजे ते पाण्याच्या बाहेर येतं आणि मस्त ऊन खात बसतं. तर तेव्हा खूप लक्ष ठेवून इथनं चालावं लागेल. तर हेच मला सांगायचं होतं. बाय द वे जो व्हिडिओ मला मिळाला होता माझ्या फ्रेंडकडनं तो मी इथे अटॅच करेल, तर तुम्हाला दिसेल अगदी फ्रीली ते अलिगेटर चालतंय. तर तुम्ही व्हिडिओ बघा. हॅलो, तर आता मी जेवण बनवायला आली आहे आणि जेवणामध्ये मी आज करणार आहे मिक्स व्हेज आणि डाळ पालक आणि त्याच्याबरोबर राईस. कालचा उरलेला आहे तर तो राईस आहेच आहे. तर डाळ पालक करणार आहे आणि राईस करणार आहे आणि आता मिक्स व्हेजची तयारी करून ठेवली आहे. इथे हे सगळं भाज्या वगैरे चिरून ठेवल्यात. बीन्स, गाजर, हे लाल बेल पेपर, काजू थोडेसे, लसूण, हे फ्लॉवर, कॉलीफ्लॉवर, बटाटा, हे लसूण ठेवलेला आहे मी. हा जो लसूण येतो डाळ पालकसाठी यूज होणार आहे आणि हा टोमॅटो आणि कांदा. तर कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवणार आहे आणि या भाज्या ज्या आहेत ते परतून घेणार आहे. तर आता या भाज्या परतून घेते. जेवण बनवून झालेलं आहे आणि तर आता फटाफट जेवण करून घेतो आम्ही दोघं. मग रिशानला आणायला जायचं आहे स्कूलमधून. तर मी हे तुम्हाला आमच्या एरियातलं एक छोटंसं पॉन्ड दाखवते आहे. तर या पॉन्डमध्ये हे सगळं शेवाळ आलं आहे आणि इथे हा छोटासा बसायचा एरिया आहे. तर मला खूप आवडतं. तर मी संध्याकाळी वगैरे इथे येत असते. कधी कधी मी कार पार्क करते कारच्या एरियामध्ये आणि मस्त वॉक करत इथपर्यंत येते आणि मग परत जाते. आज सनसेटचा टाईम होतोय तर छान ऊन पडलंय असं. तर एकदम पीसफुल आणि शांत वाटतं. मस्त इथे स्क्विरल्स म्हणजे खारुताई पळत असतात इकडे तिकडे आणि ॲलिगेटर्स पण असतात. तर थोडंसं जपून राहायचं आणि एन्जॉय करायचं. तर असे बसायचे जे एरिया आहेत ते खूप आहेत आमच्या एरियामध्ये आणि पॉन्ड तर खूप आहेतच ॲक्च्युली कॅम्पामध्ये सगळीचकडे. सो वॉकिंगला आणि चिल मारायला खूप जागा आहेत आमच्या इथे. सो असं कुठे दुसरीकडे जायची गरज पण नाही पडत कधी कधी. नुसतं या आणि चिल मारा. तर मी आता मस्त इथे बसली आहे पक्ष्यांचे आवाज ऐकत आणि साईडने रोड आहे. तर इथे ट्रॅफिक पण नाही जास्त. तर थोडाफार गाड्यांचे आवाज येतात म्हणजे अगदीच एकदम अशा 3-4 गाड्या जात असतात. तर आरामात बसते मी इथे बघत बघत. मासा दिसतोय इथे आणि कासव दिसतोय पण जास्त मी इथे उभं नाही राहत. इथे ॲलिगेटर चलते परत.